जागतिक नाही. शरदचंद्र साहेबांचं त्यांच्या जीवनावरचं प्रेम पाहून मला मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. या ओठांनी चुंबून घ्यावी हजारादाई तली माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पानावरती अवघे विश्व तरंगून जावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. अगदी याच आशयाचा विषय घेऊन मी स्पर्धक अंजली गणपत लोहार श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिगे पिटलेची विद्यार्थिनी व्यासपीठावर विषय मांडते. या जगण्यावर शतदा प्रेम. जीवन ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. ती केवळ आणि केवळ सत्कर्म करण्यासाठीच वापरावी. प्रेम, नैतिकता, सहानुभूती या मूल्यांच्या आधारावर ईश्वराने जीवनाची इमारत उभी केल्याने हे जीवन अधिकच सुंदर आहे. मानवी जीवनात सुखदुःखे असतातच. जर जीवनात सुखदुःखे नसतील तर मीठ नसलेल्या स्वयंपाकाप्रमाणे जीवन आनंदी असते. जीवनाकडे नेहमी खिलाडू वृत्तीने पहा. संकटांच्या छताडावर पाय रोवून उभे राहण्याची ज्याच्यामध्ये धमक आहे त्याच खरे त्याच्या जीवनामध्ये हे जीवन बहुमोलाचे आहे. त्याचा त्याग म्हणून कवी रमग्रंथ म्हणतात, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटांशी दिल्या धरावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेढ्या पुन्हा फिरली मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. अहो माझ्या शिवबाकडे पहा. काळ्याकुट्ट अंधारात वाट काढणारा, असंख्य संकटांना संकटे न मानता संधी मानून सोनं करणारा हा राजा खऱ्या अर्थाने सुंदर जीवन जगला. अहो दुःख आले किती भयंकर, त्यात कोणी मरत नाही. चितेच्या आगे भिवून श्वासही कोणी बंद करत नाही. आणि जरी पडलं व रडलं तरीही मी डरत नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात ठेवला तर तुम्ही तुमच्या या जगण्यावर शतदा प्रेम करायला. मित्रांनो, जीवन जगत असताना स्वतःचं तर जीवन सुंदर कराच, त्याचबरोबर इतरांचं, समाजाचं देखील जीवन सुंदर करता आलं पाहिजे. एका ठिकाणी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटलेलं आहे, आपलीच गाडी आपलीच माळी आपल्याच बायकोची गोल गोल साडी. त्याभोवती आपलं आयुष्य गुंडाळलेलं असतं आणि त्याही पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची धमक आपल्यात असली पाहिजे. जीवन सुंदरतेने जगायचं कसं हे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरून कळतं. प्रत्येक खेड्यामध्ये एक शाळा असलीच पाहिजे, प्रत्येक नागरापाठीमागे एक पदवीधर उभा राहिलाच पाहिजे. हे स्वप्न पाहणारे व ते प्रत्यक्षात करवणारे जातीपातीचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांमध्ये प्रज्वलित करणारे शिक्षण महर्षी. त्यांनी त्यांच्या जीवनावर खऱ्या अर्थाने प्रेम केलं होतं. सिंधुताई सपकाळ सारखी बाई, तिच्या डोक्यावर हजार संकटे होती, मात्र त्या संकटावर मात करून तिला स्वतःच तर जीवन सुंदर केलं. त्याचबरोबर शेकडो हजारो अनाथ मुलांचं देखील जीवन सुंदर केलं. शेकडो हजारांची माय बनण्याचं कार्य त्यांनी केलं. प्रत्येक क्षणी जीवनावर प्रेम करा. नकारात्मक विचारांना फेटाळून लावा. यशाची कोणतीही गुरुकिल्ली नाही तर मुळात यशाचे दार सदैव उघडेच असते. संधी चालून येते तशी दृष्टी निर्माण करा. अहो किती जगलात हे महत्वाचं नाही तर कसे जगलात हे महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येक जीवाचे जगणे आणि मरणे यातील अंतर म्हणजे जीवन. अनेक खचलेल्या मनांना उभारी देण्यासाठी शेवटी इतकंच बोलेल, मी झालो तरी शेवटी जरी हा माझा अंत नाही, भेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत